श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या आयुष्यात वारंवार संकट येतात का? मनात भीती, घरात अशांती आणि पैशाची अडचण, आरोग्याची समस्या किंवा कामात अपयश. कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे 11 प्रभावी मंत्र आणि त्यांचे अद्भुत महत्त्व. श्रद्धेने आणि विश्वासाने हे मंत्र जपले तर मनाला शांती, जीवनाला दिशा आणि स्वामींचा आशीर्वाद लाभू शकतो. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते भक्तांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवणारे एक सद्गुरू होते. लाखो भक्त आजही अनुभव सांगतात की स्वामींचे नामस्मरण केल्याने संकटामध्ये धैर्य मिळते, मन स्थिर होते आणि ईश्वराला विश्वास अधिक दृढ होतो. आज आपण श्री स्वामी समर्थांचे असे 11 प्रभावी मंत्र बघणार आहोत, ज्याचे त्यांचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मंत्र क्रमांक 1. श्री स्वामी समर्थ हा सर्वात सोपा आणि सर्वात प्रभावी मंत्र मानला जातो. जेव्हा मन अस्थिर असेल, भीती वाटत असेल किंवा कोणताही आधार वाटत नसेल, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे शांतपणे जपा. हा मंत्र मनाला स्थिरता आणि आत्मविश्वास देतो. मंत्र क्रमांक 2. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा मंत्र गुरुकृपा मिळवण्यासाठी जपला जातो. दररोज सकाळी 108 वेळा हा मंत्र म्हटल्यास मनातील नकारात्मकता विचार कमी होऊन सकारात्मकता ऊर्जा वाढते. मंत्र क्रमांक 3. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध आश्वासन आहे. हा मंत्र नसला तरी प्रत्येक भक्तांसाठी जीवनाचा आधार आहे. जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद वाटतात, तेव्हा हे शब्द आठवा. भीती नाहीशी होते आणि नव्या आशेचे जन्म होतो आणि नवीन ऊर्जा मिळते. म्हणून हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. मंत्र क्रमांक 4. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा मंत्र दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानला जातो. याचा जप केल्याने मानसिक शांती, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नती होते. म्हणून हाही मंत्र खूप महत्त्वाचा आहे. मंत्र क्रमांक 5. ओम दत्तात्रयाय नमः. हा मंत्र भगवान दत्तात्रयांच्या कृपेसाठी जपला जातो. श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. हा मंत्र अत्यंत शुभ मानला जातो. मंत्र क्रमांक 6. जय जय रघुवीर समर्थ. हा जयघोष भक्तांच्या मनात उत्साह, विश्वास, श्रद्धा जागवतो. घरात पूजा सुरू करण्यापूर्वी किंवा आरतीनंतर हा जयघोष केल्याने भक्तिभाव हा अधिक वाढतो आणि या मंत्रामध्ये एक अनोखीच ऊर्जा निर्माण होते. मनाला शांती या मंत्रामुळे नेहमी मिळते. म्हणून हा मंत्र नेहमी आपल्या तोंडामध्ये जप राहावा. मंत्र क्रमांक 7. ओम परब्रह्मणे नमः. हा मंत्र आत्मज्ञान आणि अंतर्मनातील शांततेसाठी जपला जातो. सततच्या तणावातून मुक्त होण्यासाठी हा मंत्र उपयुक्त मानला जातो. मंत्र क्रमांक 8. श्री गुरुदत्त. हा अत्यंत लोकप्रिय मंत्र आहे. घरातील नकारात्मक वातावरण कमी करून मनाला सकारात्मकता देण्यासाठी अनेक भक्त श्रद्धेने याचा जप करतात. मंत्र क्रमांक 9. ओम नमो भगवते दत्तात्रयाय नमः. हा मंत्र आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि सद्गुरूच्या कृपेसाठी जपला जातो. नियमित जपाने मन एकाग्र होण्यास मदत होते. मंत्र क्रमांक 10. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. मनातील अस्वस्थता, राग, चिंता दूर करण्यासाठी हा शांती मंत्र म्हटला जातो. ध्यानाच्या शेवटी हा मंत्र म्हटल्याने मन अगदी प्रसन्न होऊन जातं. म्हणून हाही मंत्र खूप शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. म्हणून हाही मंत्र नेहमी म्हणत चला आणि हाही मंत्र नेहमी लक्षात ठेवा.
मंत्र क्रमांक 11. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा जयघोष भक्ताच्या श्रद्धेने प्रतीक आहे. स्वामींच्या आरतीनंतर किंवा नामस्मरणानंतर हा जयघोष केल्याने भक्तीचा भाव अधिक गहिरा होतो. हे होते 11 मंत्र. ह्या 11 मंत्राचं रोज ध्यान केल्याने, जप केल्याने घरातील अशांतता, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात नेहमी येते. मंत्र कसा जपावा? सकाळी स्नान करून स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा. दिवा अगरबत्ती लावा आणि मन शांत करून श्रद्धेने हा मंत्र जपा. शक्य असल्यास 108 वेळेस जप करा. मंत्र म्हणताना स्वामींचे रूप मनात ठेवा. जपानंतर काही क्षण शांत ध्यान करा. मित्रांनो, मंत्रामध्ये केवळ शब्द नसतात, त्यामागे विश्वास आणि ईश्वराशी जोडणारी एक शक्ती असते. श्री स्वामी समर्थांनी भक्तांना नेहमी धीर दिला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वाक्यात संपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा आहे. विश्वासाने केलेले नामस्मरण मनाला शांतता देते, संकटांना समोर जाण्याचं बळ देते आणि घरात जर अशांतता वाटत असेल तर हे मंत्र नेहमी जपा, कारण हे मंत्र जपल्याने घरात नक्की शांतता येईल. सद्गुरूच्या कृपेने अनुभूती देऊ शकते. म्हणून हे मंत्र नेहमी जपा आणि तुमच्या आयुष्यामध्ये हे मंत्र रोज जपा, कारण तुमचं आयुष्य जगण्यासाठी एक शांतिमय आणि प्रेरणादायी विचार तुम्हाला लाभो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपा स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. कमेंटमध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि शेवटी सर्वजण मिळून म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.